हे आहे मंडणगड तालुक्यातील देव्हारे गावचे श्री स्वयंभू शंकर मंदिर, ज्याचा इतिहास अतिप्राचीन आहे. हे देव्हारे गावचे मुख्य दैवत मंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी या महामार्गाच्या रस्त्यालगत घनदाट आमराईत वसलेले आहे. या स्वयंभू मंदिराची आख्यायिका जुन्या लोकांकडून ऐकायला मिळते. ती अशी की फार पूर्वी या भागात अतिशय निबिड जंगल होते. त्यातून गुरे व माणसे जायला यायला एकच पाऊलवाट होती. त्या वाटेने गुराखी रानात गुरे चरायला नेत असत. अशाच एका शेतकऱ्याची दुभती गाय रोज गुराख्याची नजर चुकवून त्या जंगलातील घनदाट जाळीमध्ये जात असे. त्या गुराख्याला नेहमी शंका येत असे की ही गाय रोज कुठे बरं जाते. एक दिवस त्या गुराख्याला रात्री स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे त्याने सकाळी गुरे चरायला सोडल्यावर गायीवर नजर ठेवली. त्याला जाळीतील स्वयंभू शंकराच्या पिंडीवर गाय दुधाचा अभिषेक करताना दिसली आणि तो नतमस्तक झाला. हा चमत्कार त्याने इतर गावकऱ्यांनाही सांगितला. गावकऱ्यांना स्वयंभू शंकराची पिंडी पाहून अतिशय आनंद झाला आणि ते झाडेझुडपे जाळी साफ करून ती पिंडी वर काढू लागले. पण गावकरी जसजसे खोदू लागले तसतशी पिंडी अजूनच खाली खाली जाऊ लागली. शेवटी गावकऱ्यांनी शंकराची प्रार्थना करून तेथेच मंदिर बांधायचे ठरवले आणि देवाला आळवणी केली. तेव्हा पिंडी तिथेच थांबली व गावकऱ्यांनी पिंडी वर न काढता त्याच्याच सभोवती मंदिर बांधले. आजही या मंदिरातील पिंडी 10 फूट खोल गाभाऱ्यामध्ये आहे. बाहेर सुंदर कोरलेला नंदी आणि गणेशाची मूर्तीही आहे. हे पवित्र श्री स्वयंभू शंकर मंदिर आणि त्याच्या चारी बाजूला असलेले निसर्गरम्य जंगल एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा देव्हारे मार्गाने प्रवास कराल तेव्हा इथे काही काळ थांबून शंकराचे दर्शन आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवण्यास विसरू नका.